नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक ऍडमिशन 2025-26। तर 10चा रिझल्ट लागलेला आहे, तुम्हाला छानच पर्सेंटेज मिळाले असेल तर तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन। आणि तुमची एक्साइटमेंट पण वाढलेली आहे की सर पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे, रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे, काय होणार आहे, या सगळ्या गोष्टीची एक्साइटमेंट मी समजू शकतो। मी पण कंटिन्युअसली ऑफिशियल वेबसाईट चेक करत आहे, पण अजून कोणतेही नोटिफिकेशन आलेलं नाहीये। बट मला एक वेबसाईट मिळाली ज्यावर बेसिकली टेंटेटिव्ह डेट्स सांगितले गेले। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी डिस्कस करू। फर्स्ट टेंटेटिव्ह डेट्स काय म्हणते, सेकंड तुम्हाला मी प्रोसेस पण व्यवस्थित समजून सांगतो जेणेकरून थोडं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे कशा प्रकारे प्रोसेस राहते। आणि थर्ड सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, इन केस जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फॉर्म आहे, तो गुगल फॉर्म फिल करून घ्या। म्हणजे ॲज सून एज पॉसिबल आम्ही तुम्हाला रीच आउट करू आणि तुमचा जो पर्सनल गायडन्स आहे ऍडमिशन रिलेटेड तो चालू करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राइब करायला मित्रांनो विसरू नका, कारण यावेळेस मी पूर्ण पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो करणार आहे। कारण मी स्वतः गव्हर्नमेंट कॉलेजमधून पास आउट केलेलं आहे, तर मला पण माहिती आहे की 10च्या मुलांना खूप जास्त प्रॉब्लेम जातो ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस। त्यांचे डाऊट्स असतात, कोणी सॉल्व्ह करत नाही आणि सगळ्यांचं लक्ष इंजिनिअरिंग ऍडमिशन्स, MBA, नीट या साईडने असतात आणि डिप्लोमा ऍडमिशन्सवर थोडा फोकस केला जात नाही अनफॉर्च्युनेटली। आहे काही लोक खूप छान काम करतात, मी पण त्यांच्याकडून शिकतो, बट मला पण असं वाटतं की मी पण फुलाची पाकळी त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट करायला पाहिजे। सो नक्कीच तुमच्या सपोर्टची आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कळवत जा, तुम्हाला काही टॉपिक हवे असेल ते सुद्धा कळवा आणि मी माझा पूर्ण प्रयत्न करेल तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये मदत करण्याचा। सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ आणि व्यवस्थित मी समजून पण सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, इथे DT महाराष्ट्र पॉलिटेक्निक ऍडमिशन 2025-26 की डेट्स असं म्हटलेलं आणि मी जस्ट क्लिअरली तो मेन्शन केलेलं आहे, अपडेट्स विल बी पब्लिश प्रॉम्प्टली बेस्ड ऑन द प्रिव्हियस इयर शेड्यूल। तर प्रिव्हियस इयरच्या शेड्यूलच्या बेसिसवर थोडंफार एकनी डेट्स काढलेले, आपण पण याला एक रेफरन्स पॉइंटच लक्षात घेऊया, हे ऑफिशियल नोटिफिकेशन नाहीये। सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट करणार आहे आणि त्याची टेंटेटिव्ह डेट यांचं म्हणणं आहे की 19 मे 2025 आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन क्लोज होईल 14 जुलै 2025। तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन मध्ये तुमचे प्रॉपर डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करावे लागते, बेसिक रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं। त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश केल्या जाते, जे अराउंड 21 जुलै 2025 ला होईल। प्रोव्हिजनल का बरं आहे, तात्पुरती, त्याच्याबद्दल पण सांगतो। कारण या लिस्ट पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर, म्हणजे स्टेट मेरिट नंबर, सगळे मेरिट नंबर मिळतात, तुमचा फॉर्म मध्ये तुमचं नाव काय, मार्क्स काय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात। पण इन केस एखाद्या विद्यार्थ्याने चुकीचे मार्क्स टाकले असेल किंवा चुकीचं स्पेलिंग वगैरे टाकण्यात आलं असेल, काही चुकीची माहिती जर भरण्यात आली असेल तर तो त्या माहितीला रिकरेक्ट करू शकतो, त्याला ग्रीव्हरन्स म्हणतात आणि ते ग्रीव्हरन्स करण्यासाठी पण तुम्हाला 2 ते 3 दिवस दिले जाते। जे इथे टेंटेटिव्ह डेट्स आपण बघू शकतो 23 जुलै ते 25 जुलै। आणि यानंतर जी लिस्ट लागते त्याला फायनल मेरिट लिस्ट म्हणतात मित्रांनो। या फायनल मेरिट लिस्ट नंतर पॉसिबलने कोणते पण चेंजेस करायचे, तर म्हणून जेव्हा तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल तेव्हा व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघा, डोळ्यात तेल घालून की सगळ्या गोष्टी बरोबर आहे की नाही। कारण इन केस जर तुमचे मार्क्स मिसमॅच झाले ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन, डायरेक्ट तुमची ऍडमिशन कॅन्सल केलं जाईल, तुम्हाला कॅप राऊंड तो प्ले नाही करता येईल, मग कॅप 2 मध्ये तुम्हाला करता येईल। तर सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा प्रत्येक डिटेल 2-2दा 3-3दा चेक करून व्यवस्थित टाका, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट व्यवस्थित चेक करा, काही अडचण आली तर लगेच त्याला करेक्ट करून घ्या जेणेकरून फायनल मेरिट लिस्टला व्यवस्थित येईल। तर आय होप इथपर्यंत समजलं असेल फायनल मेरिट लिस्ट पर्यंत। फायनल मेरिट लिस्ट नंतर मित्रांनो काय होते, तुमचं सीट मॅट्रिक्स डिस्प्ले केलं जातं की कोणत्या कॉलेजला किती ऍडमिशन असतात, ऍज पर कॅटेगरी वाईज किती आहे, त्या कॉलेजेसमध्ये किती शिफ्ट वगैरे, तर ते तुम्ही व्यवस्थित सीट मॅट्रिक्स चेक करू शकता। त्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी डेट दिली जाते, इथे फॉर्म्युला लक्षात घ्या 3-2-5, म्हणजे तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी 3 दिवस दिले जाईल। फॉर एक्झाम्पल 26 to 29, लगेच 2 दिवसात तुम्हाला अलॉटमेंट डिक्लेअर केलं जाईल आणि 4 ते 5 दिवसामध्ये तुम्हाला तिथे ऍडमिशन कन्फर्म करावं लागते। तर याच प्रकारे खालची जी पूर्ण प्रोसेस आहे ना हे इथे दिलेली आहे। पुन्हा काय, सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाले, तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल केला, कन्फर्मेशन बाय द कॅन्डिडेट 4/8/2025, लगेच पुन्हा सीट मॅट्रिक्स कॅप राऊंड 2 चा डिक्लेअर केला जाईल, तो बघितल्यानंतर लगेच ऑप्शन फॉर्म फिल करा, पुन्हा तुमची ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल। कारण तुम्ही ते बघा 6 ते 18 मध्ये किती दिवसाचा गॅप आहे, हार्डली 4 आणि 8 12 दिवसाचा। 12 दिवस म्हणजे 3 दिवस ऑप्शन फॉर्म फिल करण्यासाठी, 2 दिवस 2 ते 3 दिवस जवळपास तुमचं अलॉटमेंट लागेल आणि 2 ते 3 दिवसामध्ये लगेच तुम्हाला कन्फर्मेशन वगैरे करावं लागेल। तिथे तुम्ही पूर्ण प्रोसेस बघू शकता। तर प्रोसेस तेच राहील, ऑप्शन फॉर्म फिल करायचा, अलॉटमेंट लागणार, लगेच कन्फर्मेशन करायचं 3 ते 5 दिवसामध्ये, पुन्हा सीट मॅट्रिक्स डिस्प्ले केलं जाईल, पुन्हा ऑप्शन फॉर्म फिल करायचा, पुन्हा ऍडमिशन कन्फर्म करायचे, पुन्हा कॅप 3 साठी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले केलं जाईल, पुन्हा ती प्रोसेस तशीच कंटिन्यू राहील आणि आफ्टर कॅप राऊंड 3 तुमचं मग ते स्पॉट राऊंड काउन्सिलिंग राऊंड वगैरे राहतो तो राहणार आहे।
तर या प्रकारचं प्रोसेसरल टेंटेटिव्ह डेट्स आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन आहे नाही. तर ऑफिशियल नोटिफिकेशन येईपर्यंत कंटिन्युअसली पेपर चेक करू शकता. पेपर न्यूजपेपर्स मध्ये पण DT महाराष्ट्र न्यूज देत असतं. सोबतच ऑफिशियल वेबसाईटला पण तुम्ही चेक करत राहा आणि आपले डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी रेडी ठेवा. कॉलेजची लिस्ट बनवा. ऑलरेडी मी कट ऑफचे व्हिडिओज वगैरे बनवले, ते पण गो थ्रू करा. आणि काही पण डिफिकल्टीज असेल, डाऊट असेल तर नक्की रीच आउट करण्याचा प्रयत्न करा. विश यू ऑल द बेस्ट आणि तुम्हाला चांगलं कॉलेज मिळायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे. आणि काही पण अडचण असेल तर तिथे आपला सारथी तुम्हाला मदत करायला तयार आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.